36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटानंतर आमदार धीरज लिंगाडे यांचं स्पष्टीकरण. भाजपाकडून मला कुठलीही ऑफर नाही किंवा फोडाफोडीचा विषय नाही, माहिती साफ खोटी आहे. अमरावती विभागाचे पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांना भाजपाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चर्चेमुळे ते आजारी पडून रुग्णालयात ॲडमिट झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर मला कुठलीही ऑफर नाही किंवा माझ्या संदर्भात फोडण्याचा विषय नाही. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांनी असं स्टेटमेंट का केलं याचं मलाही आश्चर्य आहे. मी कुणाच्याही संपर्कात नाही आणि पैशाच्या आमिषाला बळी पडणारा मी आमदार नाही, असे स्पष्टीकरण पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांनी केलं आहे. नाही, अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याची जे स्टेटमेंट आहे ते मलाही आज सकाळीच कळालं. माध्यमांनी जे मला सांगितलं मीच हे केलं. आता माननीय संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट कसं केलं हा मलाही आश्चर्य आहे. परंतु हे साफ खोटं आहे. अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडाफोडीचा प्रयत्न माझ्या संदर्भामधली जी काही स्टेटमेंट जे केलेलं आहे हे चुकीचं आहे. भाऊ, संजय राऊतनं असंही स्टेटमेंट केलं आहे की या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुम्हाला स्ट्रेस आला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. नाही, मी कशाला हॉस्पिटल, मी तर कालच अधिवेशन संपलं आणि मी बुलढाण्याला म्हणजे आलेलो आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे हा काही विषयच नाही. संजय राऊतने जे केलेला आरोप आहे तो नाही, मला असं वाटतं काहीतरी ते बोलण्यामध्ये त्यांचं हे झालेलं आहे. आत्ता ते अमरावतीचं जे मागं विधान परिषदेची निवडणुकीच्या अनुषंगाने जे उमेदवार आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्या संदर्भात त्यांना काही म्हणायचं असेल का काय हे मला माहिती नाही. पण माझ्या बाबतीमधलं हे स्टेटमेंट पूर्णतः खोटं आहे. 20 कोटीची ऑफर आली का तुम्हाला? बिलकुल नाही, अशी कुठली ऑफर येत नसते आणि हे खोटं आहे. संजय राऊत सारखे एवढे प्रगल्भ आणि एवढे मोठे नेते असं कसं काय बोलले मग? आता हे मी नाही सांगू शकत, हे तर संजय राऊत साहेबच सांगू शकतील. परंतु असं कुठलीही ऑफर आली आहे हे आहे हे साफ खोटं आहे. भाजपच्या लोकांशी तुमचा काही संपर्क झालाय का? नाही, शिंदेकडून काही संपर्क करण्यात आला नाही, कुठलाही माझा कुणाशीही संपर्क नाही. मी पदवीधर आमदार आहे. मी माझ्या मतदारसंघाच्या कामाच्या अनुषंगानं सगळे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जे असतील त्यांना कामाच्या निमित्तानं आम्ही लोक भेटत असतो आणि सगळेच आमदार भेटत असतात. त्यामध्ये नवीन काय आहे? ऑफर आली नाही म्हणता, पण ऑफर जर आली तर मग नाही, बिलकुल नाही. अशी कुठलीही ऑफर आणि अशा पैशाच्या ऑफरला मी काही बळी पडणारा आमदार नाही आहे. त्यामुळं हे चुकीचं आहे. तुम्ही कायम काँग्रेससोबत राहणार का? मी आज काँग्रेसचा आमदार आहे. काँग्रेसचा कडनंच मी आज काम या ठिकाणी करतो आहे आणि निश्चित कुणी फोडण्याचा हा जो काही प्रयत्न जे सुरू आहे, आता शिवसेना हे सुरू आहे. त्यामुळे आमचा काँग्रेसचा तर काही त्या प्रश्नच नाही. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.